हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 21 मेच्या एपिसोडमध्ये असा ट्विस्ट आलाय ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. फ्रेंड्स, खरंच लपंडावसारखी मालिका आजपर्यंत आपण कधीच पाहिली नाही आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये असं काहीतरी घडतं जे पूर्णपणे प्रेक्षकांच्या विचारशक्तीच्या पलीकडे आहे. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहीत होतं की सरकार सखीला दुधातून विष देणार होती, तिला मारणार होती. परंतु हा सरकारचा प्लॅन नव्हताच. तर सरकारला आधीच वेदूबद्दल माहीत होतं आणि सरकारने जाणून बुजून वेदूसमोर हा प्लॅन सांगितला. आणि मग कान्हा घरी आला. सखीसमोर त्याने सांगितलं की ही सरकारे तुम्हाला दुधातून विष देतीये. पण सरकारचा प्लॅन वेगळाच होता. सरकारने नंदाच्या मदतीने कबीरच्याच हातून सखीला तिच्या रूममध्ये कोंडलं. सरकारने हे दूध पिलं, पण रूममध्ये एसीतून चक्क विषारी धूर निघाला आणि सखी ही या धुरामध्ये अडकली. सखीला जबर त्रास झालाय. सखीच्या पूर्ण फुफ्फुसामध्ये शरीरात हा विषारी धूर गेलाय, ज्यामुळे सखी सिरियस आहे आणि तिचं वाचणं हे जवळपास अशक्य आहे. म्हणजे कान्हाने स्वतःच सखीचा जीव घेतलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? सरकारचा हा प्लॅन कसा होता? आणि आता या मालिकेत एक नवीन एंट्री झाली आहे, एक नवीन हिरोईन आली आहे. मग सखी मेल्यानंतर ही हिरोईन बनणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखीसमोर सरकार आपला इमोशनल ड्रामा सुरू करते. सखी, मला खूप भीती वाटतेय. जर त्या गौतम भाऊजींनी आणि कबीरने तुला माझ्यापासून दूर केलं तर मी काय करणार? मला तुझ्यापासून दूर नाही जायचंय. मी तुझ्यापासून आता दुरावा नाही सहन करू शकत. सखी म्हणते, आई तू काळजी करू नकोस. जर गौतम काकाने असं काही केलं ना तर मी त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकेल. आणि मग सरकार सखीला मिठी मारते आणि रडण्याचं नाटक करते. सरकार सखीला बेडवर बसवते आणि म्हणते, तू सकाळपासून काही खाल्लं नाहीये ना, तू बस, मी तुझ्यासाठी थंड दूध घेऊन येते. सखी बेडवर बसते आणि मग सरकार तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहते की आता तुझ्या आयुष्याचे फक्त काही क्षण उरलेत. पण जाता जाता सरकार एसीकडे पाहते आणि ती एसीकडे का पाहते हे तुम्हाला थोड्या वेळानंतर कळणार आहे. फ्रेंड्स, खरंच कान्हा कबीर सरकारसमोर झिरो आहे. सरकारसमोर तो काहीच नाही आहे एवढं मात्र खरं. सरकारचं डोकं जेथे चालतं ना, कबीर तो विचार कधीच करू शकत नाही. आणि सरकार किचनमध्ये निघून जाते. इकडे कान्हा हा सखीच्या घरी धावत पळत येत असतो, कारण त्याला वेदूने सांगितलंय की सरकार सखीला दुधातून विष देणार आहे. आणि कान्हा हा घराकडे येत असतो. तो गाडीत असतो आणि गौतमला कॉल करून सांगतो, गौतम काका मी घराकडे येतोय, पण सरकारने सखीला दुधातून विष देऊन मारण्याचा प्लॅन बनवलाय. हे ऐकून गौतमला मोठा धक्काच बसतो. गौतम विचारतो, तुला कोणी सांगितलं? तर कान्हा म्हणतो, मला कुणी सांगितलं हे महत्त्वाचं नाही आहे, तर सखी मॅडमचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. आणि सरकारला आता सखीची गरज नाही आहे, म्हणून त्या सखीला मारण्याचा प्रयत्न करताय. गौतम म्हणतो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सरकार असं करूच शकते, कारण सकाळीच तिनेच सखीच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. कान्हा म्हणतो, काका आता वेळ वाया घालू नका, मी तिकडेच येतोय. तोपर्यंत तुम्ही सखी आणि सरकारला एकमेकींच्या समोर येऊ देऊ नका. सरकारला थांबून ठेवा, मी येतोय. गौतम हो म्हणतो, फोन कट करून घरामध्ये पळतो. कान्हा गाडीने येत असतो आणि इकडे सरकार किचनमध्ये असते आणि तिने एक ग्लास घेतलेला असतो. या ग्लासमध्ये सगळ्यात आधी ती कसली तरी पूड मिक्स करते. आता हे विष आहे की काय हे सुद्धा तुम्हाला थोड्या वेळानेच कळेल. आणि ही पूड टाकल्यानंतर मग ती फ्रीजमधून गारेगार दूध काढते आणि या ग्लासमध्ये दूध टाकते आणि त्यानंतर चांगलं हे सगळं मिक्स करते. म्हणजे सरकारने दुधात विष मिक्स केलंय आणि आता हे दूध सखीला पाजायचं आणि सखीचा जीव घ्यायचा, असा सरकारचा प्लॅन आहे, जो कान्हाला वेदूला आणि आपल्याला माहिती आहे. पण सरकारचा प्लॅन काहीतरी वेगळाच आहे, जो तुम्हाला समजल्यावर तुम्हालाही मोठा धक्काच बसेल. आणि तेवढ्यात कान्हा सरकारच्या बंगल्याबाहेर पोहोचतो आणि धावत पळत घरात सुटतो. इकडे गौतम काका हा सरकारला हाक मारतो, वहिनी थांब. सरकार विचारते, काय झालं छोटे भाऊजी? आणि गौतम म्हणतो, कोठे चालली आहेस? सरकार म्हणते, सखीला थंड दूध द्यायला. गौतम सरकारला ठणकावून सांगतो, तू कोठेच जायचं नाहीये, येथेच थांबायचंय. सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकार विचारते, गौतम भाऊजी
तुम्ही माझ्याशी असं का बोलताय, मला का थांबवताय? आणि गौतम काही उत्तर देणार एवढ्यात कान्हा घरात येतो आणि म्हणतो, थांबा, मी देतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि मग कान्हा हा घरातील सगळ्यांना हाका मारतो, सखी मॅडम, परशू काका, मीनाक्षी काकू, उर्मिला काकू, सगळे या बाहेर. आणि एक एक करून सगळेजण बाहेर येतात, पण अजून सखी आलेली नसते. कान्हाला घरी आलेलं पाहून परशुराम खूप चिडतो आणि विचारतो, तू काय करतोस रे इथे? चल निघ घराबाहेर. मीनाक्षी म्हणते, हो, तू आहे ना येथे काहीतरी तमाशा करायला आलाय, आम्हाला या घरात तमाशे नकोय, चल निघ घराबाहेर. उर्मिला सुद्धा म्हणते, आता आहे ना मला सुद्धा याचा खूप राग येतोय बरं का, नेहमी येतो आणि काहीतरी तमाशे करतो, तू जाय रे आमच्या घराबाहेर. पण कान्हा काहीच बोलत नाही, गप्प उभा राहतो. परशुराम चिडून म्हणतो, कबीर, तुला सांगितलेलं कळत नाही का? नाही तर तुला धक्के मारून घराबाहेर काढेल बरं. मीनाक्षी म्हणते, निघ आमच्या घराबाहेर. पण कबीर तसा शांत उभा राहतो. आणि सरकार विचारते, अरे कबीर, हे सगळं तू काय करतोयस, का मला त्रास देतोय? तेवढ्या सखी तेथे येते आणि कबीर म्हणतो, थांबा ना, थांबा, सखी मॅडम आल्या की तुमचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणतोच मी. सखी तेथे येते. कान्हा हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, आज मी तुमच्यासमोर हे सिद्ध करणार की ही तुमची आई तेजस्विनी नाहीये, तर ही मनस्विनी आहे, सरकार आहे. हे ऐकून सखी आणि सरकारला मोठा धक्काच बसतो. घरातील सगळ्यांचा सुद्धा विश्वास बसत नाही की नेमकं कान्हा काय बोलतोय. आणि कान्हा हा सखीला सांगतो, सरकारने तुम्हाला थंड दुधातून विष देऊन मारण्याचा प्लॅन बनवलाय. सखी आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. सखी खूप चिडते आणि म्हणते, बस झालं कान्हा, काय बोलतोयस तू, तुझं तुला तरी कळतंय का? कान्हा म्हणतो, सखी मॅडम, मी खरं बोलतोय. सखी चिडून म्हणते, तू चेष्टा मस्करीत जे काही बोलतो ते मी सहन करून घेते, ऐकून घेते. याचा अर्थ तू माझ्या आईवर असे घाणेरडे आरोप लावशील आणि मी ते सुद्धा ऐकून घेईल, असा होत नाही. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, मी चुकीचे आरोप नाही करत आहे, मी खरं सांगतोय. या बाईने तुम्हाला मारण्यासाठी हा प्लॅन बनवलाय. या दुधात विष आहे. सखी चिडून म्हणते, नाही, या दुधात विष नाहीये. मीच माझ्या आईला सांगितलं होतं मला थंड दूध द्यायला. कान्हा म्हणतो, सांगितलं असेल ना, पण तुम्ही थंड दूध द्यायला सांगितलंय, त्यात विष मिक्स करायला नाही सांगितलंय. पण या बाईने त्यात विष मिक्स केलंय तुमचा जीव घेण्यासाठी. सरकार नाटक सुरू करते, हे काय बोलतोय, रडू लागते. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना, ठीक आहे, मग तुम्ही सरकारला हे दूध प्यायला सांगा. त्यांनी जर हे दूध पिलं तर सिद्ध होईल की त्यांनी त्यात काय मिक्स केलेलं नाहीये. सरकारला जबर धक्काच बसतो. आणि सखी ही मात्र कान्हावर खूप चिडते आणि म्हणते, नाही, मी माझ्या आईला असं काहीच करायला सांगणार नाहीये, कारण जर मी तिला असं दूध प्यायला सांगितलं तर माझा तिच्यावर विश्वास नाहीये, मी अविश्वास ठेवतीये असं सिद्ध होईल आणि माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. हे ऐकून सरकार खूप खुश होते. कान्हा म्हणतो, पण जर सिद्ध करायचं असेल तर हाच एक मार्ग आहे. त्यांनी जर काही केलं नाहीये तर त्या कशाला घाबरतील? सखी चिडून म्हणते, पण माझ्या आईची परीक्षा मला घ्यायची नाहीये, ती चुकीची नाहीये, त्यामुळे ती असं काहीच करणार नाही. या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. सरकार त्याची मजा पाहत असते. तेवढ्यात नंदा पुढे येते आणि म्हणते, सखी बाळा, शांत हो. आता हे लेकरू काहीतरी सांगतंय तर आपण खरं खोटं करायला हवं ना. आणि शेवटी कर नाही त्याला डर कशाला, आपण कशाला घाबरायचं? आपला तेजुडीवर पूर्ण विश्वास आहे, मग आपण नाही घाबरायचं. गौतम म्हणतो, हो खरंय, जर हे सगळं प्रकरण खरंय की खोटंय हे सिद्ध करायचं असेल ना, तर वहिनीने दूध प्यायलाच पाहिजे. हे ऐकून सखीला खूप राग येतो. सखी चिडून म्हणते, गौतम काका, हे काय बोलतोयस तू? आणि सरकार सुद्धा रडण्याचं नाटक सुरू करते. नंदा ही कबीरला म्हणते, पोरा, तुझं नाव काय रे, विसरले मी. कबीर म्हणतो, कबीर. तर नंदा म्हणते, हो कबीर, एक काम कर, तू आहे ना सखीला तिच्या रूममध्ये घेऊन जा, कारण जोपर्यंत सखी येथे आहे ना तोपर्यंत खऱ्या खोट्याची परीक्षा होणार नाही. ही गोष्ट कान्हाला सुद्धा पटते आणि मग सरकार ढसाढसा रडू लागते. अजून मला किती परीक्षा द्याव्या लागतील, अजून मला काय करावं लागेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी. मी सरकार नाहीये, मी तेजस्विनी आहे. सखी चिडून म्हणते, आई, तुला कोणतीही परीक्षा द्यायची गरज नाहीये. सरकार कान्हाला चांगले डोळे दाखवते की पहा माझ्या मुलीचा माझ्यावर किती विश्वास आहे. कान्हा खूप चिडतो. सखीचा हात पकडतो आणि तिला फरफटत जबरदस्ती तिच्या रूममध्ये घेऊन जातो. सखी म्हणते, कान्हा मला नाही यायचंय, मला नको घेऊन जाऊ. पण कान्हा काय ऐकत नाही आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो, बेबी सरकार, तुम्ही रूममध्येच राहायचं, कारण जोपर्यंत तुम्ही खाली आहात
तोपर्यंत सत्य समोर येणार नाही. नाही तुमचा तर कमीत कमी घरातल्या लोकांचा तरी माझ्यावर विश्वास बसेल ना. असं म्हणून कान्हा हा सखीला रूममध्ये कोंडून घेतो आणि बाहेरून रूमचा दरवाजा बंद करतो. सखी म्हणते, कान्हा दार उघड, मला बाहेर यायचंय, माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. कान्हा म्हणतो, नाही बेबी सरकार, जोपर्यंत खरं खोटं सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही रूममध्येच राहायचं. आणि कान्हा रूमची कडी बाहेरून लावून घेतो. सखी ही रूममध्येच असते. कान्हा हा हॉलमध्ये परत येतो आणि म्हणतो, चला मग प्या दूध. सरकार दूध प्या, आणि जर तुम्ही खोट्या नाही आहात ना तर सिद्ध होईल की तुम्हीच तेजस्विनी आहात. तुम्ही या दुधामध्ये विष मिक्स केलेलं नाहीये. नंदा ही सरकारजवळ येते आणि म्हणते, अगं तेजुडी, कर नाही त्याला डर कशाला, पी बरं दूध, म्हणजे याच्यासमोर सिद्ध होईल की तू असं काहीच केलेलं नाहीये. सरकारला खूप राग येतो की नंदा मध्ये मध्ये का बोलतीये. कान्हा, गौतम सगळेजण सरकारकडे पाहत असतात की ही बाई दूध कधी पितीये. आणि परशुराम म्हणतो, नाही वहिनी, तुला दूध प्यायची गरज नाहीये. या कान्हावर आम्ही विश्वास काय ठेवायचा. अरे हा कान्हाच एक नंबरचा खोटाडा आहे. त्याने आपला इतका मोठा विश्वासघात केला आहे. आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा आणि आपल्या वहिनीवर विश्वास नाही ठेवायचा. वहिनी, तू दूध प्यायचं नाहीये, आणि एक कबीर, तू निघ घराबाहेर. गौतम ओरडून म्हणतो, नाही, कबीर कोठेच जाणार नाही. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि गौतम हा कबीरची बाजू घेतो. सगळ्यांना ठणकावून सांगतो, कबीरने जो काही आरोप केलाय तो सिद्ध करायचा असेल तर वहिनीला दूध प्यावंच लागेल आणि तिने हे दूध प्यायलाच पाहिजे. सरकार अजूनसुद्धा कान्हाला डोळे दाखवतच असते. कान्हा म्हणतो, तुमचे डोळे दाखवून झाले असतील ना तर दूध प्या गपचूप आणि सिद्ध करा की तुम्ही सरकार नाही आहात आणि तुम्ही या दुधात विष मिक्स नाही केलंय. सरकार तशीच भूतासारखी उभी राहते, दूधही पित नाही आणि काही बोलतही नाही. आणि इकडे सखी तिच्या रूममध्ये असते. तिला गरम होत असतं. शेवटी उकाडा किती जास्त आहे त्यामुळे सखी एसीचं बटन दाबते, एसी सुरू करते आणि एसी सुरू होताच एसीमधून विषारी धूर बाहेर पडतो. एसीमधून थंडगार हवा नाही तर विषारी धूर बाहेर पडतो. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला जेव्हा सरकार सखीला म्हणाली होती की मी थंडगार दूध घेऊन येते आणि तिने एसीकडे जे पाहिलं होतं, हाच सरकारचा प्लॅन होता. सरकारने हा सगळा प्लॅन बनवलाय. सखीला विषारी दूध नाही तर विषारी हवा, विषारी धुरामुळे सरकारला मारायचं आहे. खरंच सरकारने काय प्लॅन केलाय ना तो खूप जबरदस्त आहे. तो तुम्हाला पुढे कळणार आहे. या एसीमधून विषारी धूर बाहेर पडतो. सखी खूप घाबरते की हा धूर कसा बाहेर पडतोय. सखी जोरजोरात दरवाजा वाजू लागते, कबीर कबीर, मला बाहेर काढ, लवकर दरवाजा उघड. आणि कबीर आणि सगळ्यांना हा आवाज येतो. सखी म्हणत असते, कबीर लवकर दरवाजा उघड. पण कान्हा म्हणतो, बेबी सरकार थांबा, तुम्हाला मी बाहेर घेणार नाहीये जोपर्यंत या सरकारचं सत्य कळत नाही, जोपर्यंत ही सरकार हे दूध पित नाही. पण सखी कान्हाला हे का सांगत नाही की कबीर एसीमधून विषारी धूर येतोय, माझा जीव जाऊ शकतो. सखी फक्त एवढंच बोलते, कबीर दार उघड, कबीर दार उघड. पण सखीला सुद्धा मरायची हौस आहे त्यामुळे ती कान्हाला सांगत नाही, अरे एसीमधून विषारी धूर बाहेर येतोय, मला बाहेर काढ. सखी असं बोलत नाही आणि फक्त कबीर कबीर म्हणून दरवाजा ठोठावत असते. आणि इकडे कान्हा हा सरकारला म्हणतो, तुम्ही स्वतःला आई म्हणता ना सखी मॅडमची, मग त्यांना इतका त्रास होतोय, मी त्यांना रूममध्ये कोंडलंय, तुम्हाला त्यांचा त्रास कसा पाहावला जातोय. लवकर हे दूध प्या म्हणजे मी त्यांना रूमच्या बाहेर काढेल. पण सरकार तशीच उभी असते कारण सरकारचाच हा सगळा प्लॅन आहे. सरकारला जास्तीत जास्त वेळ टाइमपास करायचा आहे म्हणजे सखी या रूममध्ये राहील आणि या विषारी धुराचा तिला त्रास होईल. त्यामुळे सखी ही काहीच बोलत नाही. तेवढ्यात परशुराम आणि मीनाक्षी म्हणतात, वहिनी दूध प्या तुम्ही म्हणजे एकदाचं खरं आणि खोटं होईल. इकडे संपूर्ण रूममध्ये, सखीच्या रूममध्ये धूरच धूर झालेला असतो. रूममध्ये विषारी धूर पसरलेला असतो. सखी पुन्हा जोरजोरात दरवाजा वाजवते, गौतम काका दार उघड, मला बाहेर यायचंय, दार उघड. पण अजूनसुद्धा सखीला वाटतं हे बोलताच येत नाही. विषारी धूर, एसी, माझा जीव जातोय, हे शब्द सखीला कदाचित माहीत नाहीये त्यामुळे ती फक्त सगळ्यांची नावं घेते पण हे काही बोलत नाही. गौतमला खूप कीव येते आणि गौतम हा दरवाजा उघडायला जाऊ लागतो तर कान्हा त्याला थांबवतो. नाही काका, बेबी सरकार येथे आल्या तर त्या आपल्याला खरं खोटं करू देणार नाही, त्यामुळे तू दरवाजा उघडू नको. त्यामुळे गौतमसुद्धा दरवाजा उघडत नाही, तेथेच थांबतो. आणि कान्हा सरकारला म्हणतो, ओ सरकार, काय टाइमपास करताय, प्या बरं दूध लवकर. कान्हाला असं वाटत असतं ही बाई काय दूध प्यायची नाही, दूध फेकून देईल.
पण सरकार देते कान्हाला सगळ्यात जबर धक्का. सरकार घटाघटा एका घोटात संपूर्ण दुधाचा ग्लास संपवते. त्यामुळे कान्हा, वेदू, गौतम या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. कान्हाचा विश्वासच बसत नाही की जर या दुधात विष होतं मग सरकार हे दूध कसं पितीये. वेदूला सुद्धा समजतं आपला प्लॅन फ्लॉप झालाय, आपण चुकीची माहिती दिलीये आणि सरकार हा दुधाचा ग्लास संपवते. कान्हा हा दुधाचा ग्लास पाहतो तर त्यामध्ये पावडरसारखं काहीतरी असतं. सरकार म्हणते साखर, खरी साखर आहे त्याच्यामध्ये, विष वगैरे नाहीये. कान्हाला जबर धक्का बसलेला असतो की हे कसं शक्य आहे. आणि इकडे रूममध्ये, संपूर्ण रूममध्ये विषारी धूर पसरलेला असतो. सखीच्या नाका, तोंडात, डोळ्यात हा सगळा धूर जातो. सखीला श्वास घेणं सुद्धा मुश्किल होतं. आणि मग सरकार आपली नाटकं सुरू करते आणि विचारते, आता पटला का तुमचा सगळ्यांचा विश्वास की मी सरकार नाहीये, मी सखीची खरी आई आहे आणि मी या दुधात विष मिक्स केलं नव्हतं. कान्हाला काय बोलावं ते कळतच नाही. आणि मग परशुराम त्याच्यावर खूप चिडतो आणि विचारतो, झालं का तुझं समाधान? वहिनीने हे दूध पिऊन सिद्ध केलंय की या दुधात विष नव्हतं आणि त्याच सरकार नाहीयेत, त्याच खरी सखीच्या खऱ्या आई आहेत. सरकार खूप खुश होते. मीनाक्षी ही कान्हासमोर हात जोडते आणि म्हणते, झालं का रे बाबा तुझं समाधान? पुन्हा एकदा तोंडावर पडलाय तू, निघ आता आमच्या घराबाहेर. आणि इकडे सखी ही पाणी पिण्याचा प्रयत्न करते पण तिला खूप त्रास होत असतो आणि पाण्याचा ग्लास सुद्धा तिच्या हातातून खाली पडतो. सखीला श्वासच घेता येत नाही. आता एवढा मोठा सखीचा बंगला आहे पण सखीच्या रूममध्ये एकही दरवाजा नाहीये, म्हणजे जो मुख्य दरवाजा आहे, पण सखीच्या रूममध्ये खिडकी नाहीये, दुसरा दरवाजा नाहीये, बाल्कनी नाहीये, एक वेळेस बाथरूम नाहीये. ज्या बाथरूममध्ये खिडकी असेल सखी स्वतःला त्या बाथरूममध्ये घेऊन जाईल असं नाहीये, सखी त्या रूममध्येच थांबते. आणि इकडे कान्हाला कळतच नाही हे सगळं नेमकं काय झालंय. आणि तेवढ्यात गौतमची नजर सखीच्या रूमकडे जाते. गौतमला दिसतं की सखीच्या रूममधून धूर बाहेर येतोय. गौतम विचारतो, हे काय होतंय? सखीच्या रूममधून धूर बाहेर पडतोय. कान्हा या रूमकडे पाहतो, सगळेच पाहतात आणि सखीच्या रूममधून धूर येतोय हे पाहून सगळ्यांना जबर धक्का बसतो. पण सगळेजण अजूनही जागेवरच थांबतात. कदाचित त्यांनी सुद्धा धूर आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलाय. त्यामुळे कान्हा, गौतम, सरकार, परशुराम, मीनाक्षी, उर्मिला, वेदू सगळे पुढील 2 मिनिटं हा धूर कसं काय बाहेर पडतोय याचा विचार करत तेथेच थांबून असतात. आणि इकडे सखी ही पाणी पिण्याचा प्रयत्न करते पण तिला पाणीही पिता येत नाही. तिला खूप खोकला येतो, श्वास घेता येत नाही आणि काही क्षणात सखी ही बेशुद्ध होऊन जमिनीवर पडते. पूर्णपणे ती बेशुद्ध झालेली असते. कान्हा हा सरकारकडे पाहतो. आता सखीच्या रूममधून धूर बाहेर पडतोय तर सखीच्या रूमकडे धावत जायचं नाही, तर कान्हा हा सरकारकडे पाहतो आणि सरकार त्याला डोळा मारते. काय मग कसा वाटला प्लॅन? कान्हाला खूप राग येतो आणि मग त्यानंतर आणखीन 2 मिनिटं तो सरकारला डोळे दाखवतो, सरकार त्याला डोळे दाखवते, डोळे मारते आणि मग हे सगळं झाल्यावर कान्हा रूमकडे धावत पळतो. आणि मग बाकीच्यांना वाटतं, अरे वा आपण सुद्धा आता पळायला पाहिजे. सगळेजण त्याच्या मागे मागे धावतात. हे सगळेजण सखीच्या रूमकडे पळतात. पण सरकार आणि नंदा तेथेच थांबलेल्या असतात. आणि नंदा सरकारला म्हणते, वा मनस्विनी वा, काय भारी प्लॅन बनवलाय तू. आणि मग सरकारला झालेला सगळा प्रकार आठवतो की आज दुपारी काय घडलं होतं. जेव्हा सरकार आणि नंदा रूममध्ये होत्या, नंदाने चेहऱ्याला मास्क लावलेला होता आणि वेदू त्यांचं बोलणं लपून ऐकत होती. तेव्हा सरकारने नंदाला आपला सगळा प्लॅन सांगितला होता की सखीला थंड दूध प्यायचंय, त्या दुधातून आज मी तिला विष देणार आहे. वेदूने हे सगळं ऐकलं होतं पण वेदूची सावली ही रूम बाहेर दिसत होती. म्हणजे सरकारला वेदू दिसत नव्हती पण वेदूचं प्रतिबिंब, वेदूची सावली तिला भिंतीवर पडलेली दिसली. आणि सरकारला हे कळलं की कुणीतरी आपलं बोलणं ऐकतंय. मग ही वेदू आहे की ही गौतम आहे हे कदाचित तिला माहीत नसेल, पण नक्कीच हे कुणीतरी कबीरचा माणूस आहे हे सरकारला माहीत होतं. म्हणून सरकारने हा सगळा प्लॅन डिटेलमध्ये सांगितला होता. आणि वेदू तेथून निघून जाते. मग सरकार ही नंदाला सांगते, माझा प्लॅन फ्लॉप होणार आहे. नंदा विचारते का, तर सरकार सांगते कारण कुणीतरी आपला प्लॅन ऐकलाय. नंदा खूप घाबरते आणि विचारते कोण आहे, तर सरकार सांगते एक सावली होती, त्या सावलीने आपला प्लॅन ऐकलाय आणि ही सावली आता कबीरला जाऊन सगळं सांगणार. म्हणजे माझा हा प्लॅन फ्लॉप होणार. नंदा विचारते मग एवढा प्लॅन कशाला बनवला. आणि मग सरकार आपला खरा प्लॅन तिला सांगते की जेव्हा मी सखीला ते विषारी दूध देण्यासाठी जाईल त्याच वेळेस कबीर या घरी येईल.
मग सखीला बोलवेल, घरातील सगळ्यांना गोळा करेल, माझ्यावर खोटे आरोप लावेल आणि मला म्हणेल हे दूध तुम्ही प्या. पण त्यावेळेस तू एक काम करायचं. सखी तर मला म्हणेल आई तू दूध पिऊ नको, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा आई तू एक काम करायचं, तू कबीरला म्हणायचं की जोपर्यंत सखी येथे आहे तोपर्यंत ती खऱ्याचं खोटं करू देणार नाही, त्यामुळे तू तिला रूममध्ये घेऊन जा. कान्हा तुझं ऐकेल आणि सखीला रूममध्ये घेऊन जाईल, तिला रूममध्ये कोंडून घेईल. मी इलेक्ट्रिशियनला बोलवलंय, सखीला गरम होईल, सखी रूमचा AC लावणार आणि जेव्हा रूमचा AC सुरू होईल या AC मधून थंडगार हवा नाही तर विषारी धूर बाहेर पडेल आणि जोपर्यंत आपण खाली खरं दूध, खोटं दूध, विषारी दूध, चांगलं दूध हे खेळत बसू तोपर्यंत सखीच्या नाकातोंडात विषारी धूर जाणार आणि सखी मरणार. हे ऐकून नंदाला जबर धक्का बसतो की मनस्विनी किती हुशार आहे. फ्रेंड्स, खरंच कान्हा हा सरकारसमोर झिरो आहे आणि सरकारला टक्कर देणं त्याला शक्य नाही आहे, एवढं मात्र खरं. नंदा म्हणते, वा सरकार, काय प्लॅन बनवलायस तू. आणि इकडे कान्हा आणि घरातील सगळेजण सखीच्या रूम बाहेर येतात. कान्हा रूमचा दरवाजा उघडतो आणि आतमध्ये पाहतो तर सखी बेशुद्ध झालेली असते. कान्हा धावत पळत सखीजवळ जातो, सखीला उठवण्याचा प्रयत्न करतो. सखी मॅडम उठा, सणा असे वेगळे नाही होऊ शकत, सखी मॅडम असं तो जोरात ओरडतो. घरातील सगळे खूप घाबरतात आणि मग थोड्याच वेळात घरातील सगळेजण सखीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. सखी अजूनही बेशुद्ध असते. सरकार जोरजोरात ओरडत असते, डॉक्टर डॉक्टर. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. कान्हा त्यांना सांगतो, ही माझी बायको आहे, हिच्या नाकातोंडात विषारी धूर गेलाय, डॉक्टर तिला वाचवा. सरकार म्हणते, डॉक्टर मी तुमच्यासमोर हात जोडते, पदर पसरते, पण माझ्या मुलीचा जीव वाचवा. डॉक्टर म्हणतो, हे हॉस्पिटल आहे, येथे असा आरडाओरडा करू नका, शांत बसा. आणि डॉक्टर सखीला घेऊन ICU मध्ये निघून जातो. सरकार आपली नाटकं सुरू करते, सखी 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 तुला काही होणार नाही, तुला काही झालं तर माझं काय होईल. मीनाक्षी म्हणते, वहिनी प्लीज रडू नका, सखीला काही होणार नाही. कान्हा चिडून म्हणतो, ओ मीनाक्षी कायकू, तिला काय सांत्वन देताय, सरकार आहे ती काय सखीची खरी आई नाहीये. हे ऐकून सगळ्यांना खूप राग येतो. कान्हा चिडून म्हणतो, हा सगळा या सरकारचा प्लॅन होता, म्हणून ती दूध पिताना टाइमपास करत होती, म्हणजे जितका जास्त वेळ वाया जाईल तितका जास्त सखीला रूममध्ये त्रास होईल. हिनेच तो विषारी धूर रूममध्ये सोडला असेल. हा सगळा या सरकारचा प्लॅन आहे. सरकार मी खूप घाबरली आहे, मी असं काही केलं नाही, असं नाटक करत असते. पण घरातील कोणाचाच कान्हावर विश्वास बसत नसतो आणि सरकार ही कान्हाला पुन्हा एकदा डोळे दाखवते, स्माईल करते. कान्हा चिडून म्हणतो, हीच तुमची नाटकं आहे, माझ्यासमोर एक आणि घरातील सगळ्यांसमोर एक, ही सरकार आहे सरकार. मीनाक्षी चिडून म्हणते, कान्हा बस झालं, खूप ऐकून घेतलं तुझं, पण मी आता तुझं काहीच ऐकून घेणार नाहीये. ही सरकार नाहीये तर या आमच्या तेजस्विनी वहिनी आहेत. कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो, अरे या तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून इमोशनल फूल बनवताय, खोटाड्या आहेत या सरकार आहे सरकार, एक नंबरची नालायक बाई आहे ही. मीनाक्षी खूप चिडते आणि कान्हावर ओढून म्हणते, बस झालं कान्हा, एका आईला तू नालायक म्हणतोय, हे मी सहन करून घेणार नाहीये. आणि सरकार आपली नाटकं सुरूच ठेवते. उर्मिला म्हणते, हो कान्हा तू खोटं बोलतोय हे आम्हाला सगळ्यांना कळतंय आणि वहिनींनी स्वतःला खरं सिद्ध केलंय. कान्हा म्हणतो, मी खोटं बोलतोय, ठीक आहे, मग तुम्ही गौतम काकाला विचारा की आज सकाळी या सरकारने सखीच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते की नाही. गौतम सांगतो, हो हे खरं आहे, आज मी सरकारला बोलताना ऐकलं होतं की सरकारनेच सखीच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. घरातील कोणाचाच यावर विश्वास बसत नाही आणि मग सरकार रडण्याचं नाटक सुरू करते. गौतम भाऊजी हे तुम्ही काय बोलताय, मी माझ्या सखीच्या गाडीचे ब्रेक फेल केले, अहो मी असं का करेल, इतकी वर्ष मी त्या सरकारच्या कालकोठडीत राहिले, रात्रंदिवस हाच विचार केला की सखीला मला भेटता येईल, सखीला भेटण्याचा एक क्षण जगण्यासाठी मी 12 वर्ष कालकोठडीत काढली, सरकारचा तो त्रास तिचा जाच सहन केला आणि तुम्ही माझ्यावर असे घाणेरडे आरोप लावताय. छोटे भाऊजी माझा तर विश्वासच बसत नाही, तुम्ही असं का करताय, मला तर आता जगायचंच नाहीये. असं म्हणून सरकार तेथे असलेलं एक हॉस्पिटलचा चाकू घेते आणि पोटात खुपसणार इतक्यात कान्हा तिचा हात पकडतो आणि म्हणतो, बस झाली तुमची नाटकं, थांबवा आता ही नाटकं. घरातील सगळेजण खूप घाबरतात आणि इकडे ICU मध्ये डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केलेली असते. ते सखीला ऑक्सिजन मास्क लावतात. कान्हा सरकारच्या हातातून हे काय चाकू घेतो, फेकून देतो आणि सरकारला जा विचारतो, अहो बस करा ना तुमची नाटकं, म्हणजे तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा हेच केलं होतं,
त्या दिवशी सुद्धा स्वतःच्या हाताची नस कापून घेतली, काय तर म्हणे सखीचं सिंपती मिळवण्यासाठी. आणि आज या सगळ्यांची सिंपती मिळवण्यासाठी पुन्हा एकदा तेच नाटक करताय. तेच नाटक करून तुम्हाला बोर होत नाही का? आता सगळ्यांच्या लक्षात आलंय की हे सगळं तुमचं नाटक आहे, तुम्ही खोटं वागताय. सरकारला खूप राग येतो आणि मग कान्हा हा सरकारला विचारतो, मला माहिती आहे हे सगळं तुम्ही एकटीने नाही केलंय, तर या घरात अशी एक व्यक्ती आहे जी तुम्हाला मदत करते. हे ऐकून नंदाला जबर धक्काच बसतो. नंदा खूप घाबरते. कान्हा सरकारला विचारतो, सांगा कोण तुमची मदत करतोय? पण सरकार काही सांगणार नाही. कान्हा म्हणतो, ठीक आहे, तुम्ही नका सांगू, मीच विचारतो. असं म्हणून कान्हा हा घरातील सगळ्यांकडे एक नजर पाहतो. त्याचा विश्वास असतो की परशू, मीनाक्षी, उर्मिला, गौतमास काही करणार नाही. कान्हा हा नंदाकडे पाहतो आणि नंदाकडे पाहताच त्याला आठवतं की नंदानेच त्याला सांगितलं होतं की खरं खोटं करण्यासाठी सखीला रूममध्ये घेऊन जा. आणि कान्हा हा नंदाला विचारतो, तुम्हीच सरकारची मदत केली ना? हे ऐकून नंदाला जबर धक्काच बसतो. सरकारसुद्धा घाबरते. घरातील कोणाचाच विश्वास बसत नाही की या नंदाने सरकारची मदत केली. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडावसारखी मालिका आजपर्यंत कधीच आपण पाहिलेली नाही आहे. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढत जाते. आजचा एपिसोड तर एक नंबर होता आणि सरकारने जे काही केलंय ना ते खरंच विचार करण्याच्या पलीकडे होतं, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, डॉक्टर ICUच्या बाहेर येतील आणि सगळ्यांना सांगतील की सखीची कंडिशन खूप सिरियस आहे. तिच्या फुफ्फुसांना डॅमेज झालंय, धूर आतपर्यंत गेलाय. आता फक्त देवच तिला वाचू शकतो. कान्हाला जबर धक्का बसेल. सरकार खुश होईल आणि मग कान्हा साईबाबांच्या मंदिरात येईल. साईबाबांना प्रार्थना करेल, माझ्या सखीला वाचवा, माझ्या सखीला वाचवा. पण त्याच वेळेस साईबाबांसमोर ठेवलेला दिवा विझत असेल. कान्हा हा दिवा विझू नये यासाठी प्रयत्न करणार, पण तेवढ्यात एक मुलगी तेथे येईल आणि ती सुद्धा हा दिवा विझू नये यासाठी प्रयत्न करणार. कान्हा या मुलीकडे पाहणार. मग ही मुलगी नेमकी आहे तरी कोण? हे एक नवीन कॅरेक्टर आहे. मग ही मुलगी कोण आहे हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. पण अजून एक मोठा ट्विस्ट येणार आहे. या मुलीमुळे सखी आणि कान्हाच्या आयुष्यात काय वादळ येतं हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.